जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। श्रावणी सोमवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे। आवरे गावातील भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आज श्रावणी सोमवार निमित्त भोलेनाथाची महाआरती होणार आहे आणि आजची महाआरती कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला जाऊया आपण भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आणि पाहूया आजचा आरती सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते। नमस्कार, तर मी आता आलो आहे भोलेनाथाच्या मंदिरामध्ये। आवरे गावातील भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आता आरती सोहळा होणार आहे आणि आजचा आरती सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते आपण आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया। नमस्कार, तर मी आता आवरे गावामध्ये आलेलो आहे आणि भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आहे। आज श्रावणी सोमवार आहे आणि पहिला श्रावणी सोमवार। आज महाआरतीचा सोहळा होणार आहे आणि आजचा सोहळा कशा प्रकारे होणार आहे ते सांगणार आहेत निवास गावण सर। मला या ठिकाणी आपण शिवमंदिरामध्ये आहोत आणि खरंच आज श्रावणी सोमवार सुरू होत आहे। श्रावण मास हा चातुर्मासांचा राजा होय आणि ह्या श्रावण मासानिमित्त ह्या शिवभक्तांची जणू काही ह्या मंदिराच्या भोवताली मांदियाळी येत असते। आज आपण पाहिलं मंदिरामध्ये तर शिवारती जी आहे ती होणार आहे। शिवारती ही गेली 4 वर्ष शिवारती आपण सुरू केलेली आहे आणि श्रावणी सोमवार आरती समूह जो आहे या समूहातर्फे ही आरती नित्य नेमाने दर श्रावणी सोमवारमध्ये होत असते। आता पाहूया कशा प्रकारे आजचा आरती सोहळा होणार आहे ते आपण जाऊया आणि पाहूया। या शिवमंदिरामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रावण मास म्हणजे हा चातुर्मासाचा राजा आणि ह्या श्रावण मासानिमित्त ह्या शिवभक्त म्हणजे शिवमंदिरामध्ये सर्व शिवभक्तांची मांदियाळी जणू काही येत असते। आणि आज आपण पाहायला गेलो तर हे शिवमंदिर या आवरे गावचं नव्हे तर या पंचक्रोशीतील सर्व शिवभक्तांचं श्रद्धास्थान म्हणजेच हे शिवमंदिर। आणि या ठिकाणी आज आरती सोहळा जो आहे तो प्राचीन आकारण आरती जी आहे ही ह्या आवरे गावातील प्रख्यात प्रसिद्ध म्हणावी लागेल तर ह्या भोलानाथाच्या पदस्पर्शाने पावत झालेले हे आवरे गाव आणि त्याच नावाने जी आवरे गावची क्रिकेट टीम खेळली जाते म्हणजे भोलानाथ क्रिकेट क्लब आवरे या संघाचं महात्म्य आपण सांगायला गेलो तर शब्द सुद्धा कमी पडेल। म्हणजे ह्या सर्व क्रिकेटवीरांनी ह्या आवरे गावाचं नाव जे आहे हे 7 समुद्रापार नेण्याचं सतत काम केलेलं आहे आणि ती श्रद्धा जी आहे त्यांच्यावर आशीर्वाद जे आहे या भोलेनाथाचे आहेत आणि त्या टीमला जो हा आग्रहाचा मान दिला गेला आहे। खरंच मी त्या टीमचं सुद्धा शब्दसुमनाने स्वागत करीत आहे। या ठिकाणी सर्व अगदी वेळेवर उपस्थित आहेत। आमच्या ह्या विनंतीला मान दिलेला आहे। ह्या भोलेनाथाचे आशीर्वाद जे आहेत हे आपल्यावर सतत राहतील आणि
जागवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो अंधार हा लोकवा जावा प्रकाश नवा अंधार हा लोकवा जावा प्रकाश नवा अंधार हा लोकवा जावा प्रकाश नवा चराचर उजळाय चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सन्मार्जनी अंगणे पानावली गोदने सन्मार्जनी अंगणे पानावली गोदने सन्मार्जनी अंगणे पानावली गोदने असवया समत अमृताची बनावा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो तू आपदा वारणारा तू दुःखिता तारणारा तू आपदा वारणारा तू दुःखिता तारणारा तू आपदा वारणारा तू दुःखिता तारणारा होई कृपावंत विश्वाचे करा शांतवा हे शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो सामसना शिवे त्रिपुरारी शंभो देवतारी मंगलवारी शंभो सामसना शिवे त्रिपुरारी शंभो देवतारी शंकरा करुणा करा जग जागवा शंभो शरण तुझी शरण तुझी गावळी एकी माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी एकी माझी सर्व जोडी जलमुक्ती धन संपदा जलमुक्ती धन संपदा संत संग देवी सदा संत संग देवी सदा संत संग देवी सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी घालावे अम्मासी सुखे घालावे अम्मासी तुझी आग देगा देवा तुझी शरण भावा शरण भावा तुझी शरण भावा हरता 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 विनाशी तुली तुली प्रेम कृपालयाची सर्वांगी सुंदर वंशे मुलाची कंठी जगे मान मुक्ता बळाची जय देव जय देव जय देव जय मंगल दर्शन मात्रे मान कामना स्तुती जय
Come
Thank you.
नमो गुणवंतानंद रघुनायका मागणीच्या जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोरी इंद्र माता मुक्ती झाली कारुण्य सिंधू बहुदुःखहारी दुर्वीन शंभो मजगोळधारी भोलेनाथ की जय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वांगी साधिकं शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वांना सुख लाभावे अशी आरोग्य संपदा कल्याण व्हावे सर्वांचे कोणी दुःखी असू नये ओम शांती 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 भोलेनाथ की जय। शिवकुमार म्हात्रे मी यांना विनंती करत आहे की यांचा संघनायक जो आहे या संघनायकाचा आपण यथोचित गौरव जो आहे हा गौरव करायचा। खरंच या आवरे गावाचं नाव आपण सातत्याने या पंचक्रोशीमध्ये झळकवण्याचा जो सफल प्रयत्न करत आहात त्यासाठी हॅट्स ऑफ यू। कारण आपण कोणताही म्हणजे निसंकोच न बाळगता आपण या पंचक्रोशीमध्ये या आवरे गावाचं नाव तसंच या शिवाचं नाव जे आहे हे नाव देण्याचा आपण प्रयत्न करत आहेत। आपल्या ह्या टीमसाठी जी संकल्पना काय आहे ती सर्वांच्या मनावर बिंबवली आणि आज ही काळाची गरज आहे। आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याने सकाळी आपण ठाकूर सर या ठिकाणी सन्मानित दिसत आहे आणि भोलानाथ क्रिकेट टीम सुद्धा ठाकूर सरांचा या ठिकाणी सन्मान करत आहे। मी आमच्या या भोलानाथ क्रिकेट क्लबच्या वतीने आपला हा यथोचित मान आणि सन्मान आपण स्वीकारायचा आहे। सर सकाळी आपण श्रावणी सोमवारचं महात्म्य काय आहे हे संपूर्ण भोलानाथ समजून सर्व शिवभक्तांना आपण सांगितलेलं आहे। खरंच आपण आलात आणि या ठिकाणी आपला अनुभव वेळ दिला। शाळा आहे शाळा सुद्धा म्हणजे शाळेला रजा देऊन या ठिकाणी आला हे विशेष आहे सर। आजचा हा सोहळा जो आहे धन्यवाद दिवस सर। श्रावणी सोमवार काकड आरतीचे सर्व अनुराग गवण सर सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये कार्य करणारे यांचा सत्कार भोरण टीम करणं गेला जातो। खूप अभिमानाची गोष्ट आहे। गावण सर तुम्हाला सर्वांच्या शुभेच्छा आहेत। असेच कार्य मी पुढे करत राहा। खूप छान मनापासून धन्यवाद। तसेच गोवटणी धन्यवाद। त्याचप्रमाणे सहकार्य करणारे आणि आमचे स्नेही शिवभक्त शिवकुमार म्हात्रे यांचा भोलानाथ क्रिकेट क्लब आवरेच्या वतीने यथोचित मान सन्मान होताना या भोलानाथची जी कृपा जी आहे ही सर्वांवर आहे आणि अशीच राहू आपल्यावर। खरंच आज आपण या ठिकाणी उरकून खास वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाची शोभा जी आहे ती शोभा आपण वाढवलेली आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी मी विनंती करीत आहे सातत्याने झळकवित आहे त्याचा आम्हाला अभिमान सारखा अभिमान आहे आणि आपण असंच कार्य करणं ह्या त्यांच्या अर्धांगिनी त्या सौभाग्य खेळ त्यांना सतत प्रोत्साहन देत असतात की आपण जाऊन खेळत जा। आपली फॅमिली जी आहे ही फॅमिली सांभाळून खेळत जा असा हा सल्ला देत असतात आणि एकदा त्यांना म्हणजे फ्री मोकळेपणे वातावरण करत असतात। यांच्यासाठी सुद्धा एक सॅल्यूट आहे आणि या ठिकाणी हा सोहळा हा संपत आहे।
ठाकूर सरांनी आपल्याला श्रावणी सोमवारचं महत्व अतिशय अनमोल शब्दामध्ये सांगितलेलं आहे की श्रावण मास. नमः शिवाय. सर्वप्रथम श्रावणी सोमवाराच्या पहिल्या सोमवाराच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वयंभू असं हे भोलेनाथ मंदिर आमचं आहे आवडे गावातील. त्याची ख्याती जगविख्यात आहे. तर ह्याचा जो एक मंदिराचा एक दृष्टांत आहे तो थोडक्यात मी सांगत आहे. बघा, ह्या मंदिराचं जेव्हा पुनर्डेव्हलपमेंटचं काम चालू होतं त्यावेळी स्टाईल मारायचं काम निघालं होतं आणि एका ठेकेदाराने ते काम घेतलं होतं. परंतु काही कारणास्तव त्याला परवडलं नाही, त्यामुळे तो सोडून गेला होता. परंतु स्वयं भोलानाथ त्याच्या स्वप्नामध्ये गेला आणि शेषनाग त्याच्या गळ्याला लटकल्यामुळे त्यांनी दृष्टांतामध्ये पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी येऊन तो स्वतः शरण येऊन भोलेनाथाची माफी मागितली आणि गावकऱ्यांची माफी मागितली आणि तो म्हणाला की मी जे काही आहे ते मी पूर्ण काम करून देत आहे, मला धनाक्षणाची काही अपेक्षा नाही आहे. अशा तऱ्हेने तो आला आणि त्यांनी पूर्ण मंदिराची स्टाईल मारली आणि आज त्याचा भोलेनाथाने जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने केलेला आहे. ओम नमः शिवाय. नमस्कार. तर आता आपण आलो होतो आवरे गावातील भोलेनाथाच्या मंदिरामध्ये आणि आजचा आरती सोहळा आपल्याला दाखवलेला आहेतच आणि आजचा आरती सोहळा कशा प्रकारे झालेला आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय.